राज्यामध्ये CBSE बोर्डाच्या ज्या शाळा सुरू आहेत त्या शाळांमध्ये शासनाने जे पुस्तकं बालभारतीची पुस्तकं वापरण्याच्या संदर्भात बंधनकारक शासन निर्णय निर्गमित केलेले आहे, परंतु कुठल्याही CBSE शाळांमध्ये या ठिकाणी शासनानं जो सिलेबस दिलेला आहे की बालभारतीची पुस्तकं वापरण्याच्या संदर्भामध्ये शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्याचं तंतोतंत पालन होत नाही। खऱ्या अर्थानं या ठिकाणी विद्यार्थ्यांची लूट होत आहे, पालकांची लूट होत आहे। इतर प्रकाशनाची पुस्तकं त्या ठिकाणी घेण्यासाठी त्या पालकांना बंधनकारक केल्या जात आहेत। हे कुठेतरी थांबलं पाहिजे, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। मंत्री महोदय। सन्मान्य सुधाकररावजी अडबैले यांनी प्रश्न तसा पाहिला तर वेगळा उपस्थित केला की बाबा त्या खासगी शाळांमधून जे दुकानं विक्रेते यांच्यासोबत संगनमत करून शाळा दुसऱ्या ठिकाणी किंवा स्पेसिफिक दुकानांचं नाव सांगतात की ह्या दुकानातून घ्या। तर याच्याबद्दल आपण वारंवार शासन निर्णय देखील काढलेले आहे। आपला जसा 11 जून 2004चा शासन निर्णय आहे की विद्यार्थ्यांना गणवेश किंवा इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्यासंदर्भात सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल आणि तशा पद्धतीच्या काही शाळांवर आपण त्या ठिकाणी कार्यवाही देखील केलेली आहे। एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण जो उपस्थित केला की हे जे CBSE पॅटर्नचे पुस्तकं आहेत किंवा ICSE पॅटर्नच्या काही स्कूल आहेत त्यांनी देखील बालभारतीनं तयार केलेले पुस्तकं त्या ठिकाणी वापरले पाहिजे। तर आतापर्यंत आपला असा प्रघात आहे की साधारणतः राज्य सरकारच्या म्हणजे आपल्या स्टेट बोर्डाच्या ज्या स्कूल आहेत त्याच्याकरताचं पुस्तकं मटेरियल आपण त्या ठिकाणी तयार करतो। SCRT सिलेबस तयार करते आणि बालभारती ते पुस्तकं तयार करतात, परंतु ही आपली सूचना त्या ठिकाणी चांगली आलेली आहे। लवकरच आपण एक समिती गठीत करून या ठिकाणी CBSEच्या शाळा देखील आणि इतर बोर्डाच्या शाळा देखील बालभारतीच्या मार्फत जेणेकरून त्या ठिकाणी पालकांची फसवणूक होणार नाही।